सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत देऊरवाडी जिल्हा यवतमाळ या गावातील दोन ज्येष्ठ भक्त आहेत आणि प्रत्यक्ष लहानूजी बाबांचे दर्शनार्थी आहेत, तर ते आपल्याला अनुभव सांगणार आहेत। दादा जय गुरु। जय लहानूजी बाबा। जय लहानू। तुमचं नाव सांगा सगळं। रामचंद्र बळीरामजी गोपी। तुमचं दादा? किशनराव विठ्ठलराव चौधरी। बरं बरं। तर तुम्हाला समर्थ लहानूजी बाबांचे आलेले अनुभव सांगा, दर्शन घेतलं एखादा प्रसंग सांगा। आता प्रसंग तर आता पुष्कळच आहे सांगण्याचं। एखादा सांगा प्रसंग। मी इथं येण्याच्या अगोदर खूप संकटात होतो। माझ्याकडे 10 एकर जमीन होती। सुरुवातीला माझे सासरे आले होते इथे। माझे सासरे दुसऱ्या दिगंबर पाटील तुम्ही ओळखत असाल? ते घेऊन त्याला आले होते। ते त्याचा अनुभव सांगे इथं। कितीतरी जणांना विचारलं असं की इथं आल्याच्यानं काय झालं, इथं आल्याच्यानं काय झालं। प्रत्येक माणूस म्हणायचं इथं आल्याच्यानं मा असं झालं तसं झालं तर मग त्याला आठवण आली आमच्या घरी आले ते। तर म्हणे आमच्या जवळची खूप घाण आहे म्हणे, खूपच परिस्थिती खराब होती। ते म्हणे आणलं असतं तर बरं झालं असतं। मग ते मन संचारलं त्यावेळेस ते सांगून राहिले त्याच्या पोरीले मी तिथं बसून। मग आपण काय करायचं म्हणलं, आता आमच्या घरच्या लोकांना म्हणजे तेव्हाच म्हणलं आता आपण तिथं पुढच्या वर्षी शिवरात्रीच्या वेळेस सप्ताहभर राहायचं, आता तिथं तीर्थ बसलं असं जायचं। त्याप्रमाणे मग तिथून आमची सुरुवात झाली। मी जमीन विक्र्या काढली होती, ती जमीन विकली काही, पुन्हा ती जमीन वापस घेतली। असं कितीतरी अनुभव आहे। आता 11 राखी पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरी दर्शन कार्यक्रम राहतो गावाला ना। हो तुमच्या गावात असतो ना देऊरवाडीला? हो का? ते गोपणे म्हणून तिथे यायचं राखी पौर्णिमेची, दर राखी पौर्णिमेला कार्यक्रम राहतात। आता मी मंदिर बांधलेलं आहे आपण आता। कुठे? देऊरवाडीला शेतात बांधलं काय? हो शेतात मंदिर आहे एक। अच्छा। घरी 2 मंदिर आहे, 2 घरं आहे आमचे मोठ्या लाईनचं। त्या घरी मंदिर आहे, तिची कमरी एवढाली आहे। शेतातलं थोडं मोठं आहे। अच्छा। शेताचा कार्यक्रम मंदिर आहे तुमचं? हो शेताचा कार्यक्रम केला। ते मंदिराचं जेव्हा उद्घाटन केलं बरोबर तेव्हा ते तिथं बी येतो। तर दादा तुमचे अनुभव सांगा। आमचे बी 43 वर्ष झाले बाबाच्या यातले भक्त। कार्यक्रमाला येत असता कोणतेही? नाही असं बी बाबा आले पोरं येते घरी, पोरं येते कार्यक्रम बी शिमग्यापासून 5 दिवस उपवास करतो। नंतर दीपक 2 वर्ष झाले काही केली कधी पंगत करत। तुम्हाला एखादा प्रसंग आठवत असेल तर सांगा। बाबाजीचं दर्शन आले तेव्हाचा एखादा सांगा प्रसंग। म्हणजे आपल्याला अनुभव चांगलं, बाबाजीला आपल्याला सर्व चांगला आनंद आहे। बाबाजीला सर्व सारं होते। जमीन तीच आहे। 13-14 एकर जमीन आहे आमच्याकडे, 15 एकर तीच जमीन। त्याला उपास राहायची त्या जमिनीतली, पण जेव्हापासून हे भावाजीच्या इकडे लागलं त्याहून आज विकायला लागली 200-400 क्विंटल माल होती। तेव्हा उपास पडायचे त्याच जमीन, तीच जमीन तीच माणसं तेच। पण बाबाजीचा इतका चमत्कार। बाबाजी यापुढे 43 वर्ष झाले मी भक्त आहो बाबाजी। आज बी आम्ही 20 वर्ष 5 दिवसाचे उपवास करतो शिमग्यापासून। 5 वेळेस 5 दिवसाचे म्हणजे निरंतर उपवास राहते। म्हणजे बाबाजीनं सांगितले होते का तेव्हा? नाही तुमच्या मनानं बाबाजीसाठी बाबाजीच्या गोष्टी। हो काय? तेव्हापासून सतत येत्या मग त्या शेवटच्या दिवशी पंगत राहते। पण आता 2 झाले कोरोनाच्या काळात दिली नाही तिथं पैसे टाकले मग त्यांना। हो आपल्याला 5 पोरं हे ते जीव गमा करत पोरं जीव घालतात करत पोरं चांगला बाबाजीचा आशीर्वाद आहे। मन झालं का येतात बाबाजीचा आनंद आहे बाबाजी। आता तुम्ही 2 जण सोबतच आले का? हो 2 झाले। आणि मुक्काम असते तुमचा? मुक्काम मी लांब गाव आहे तुमचं, तुमच्या गावाला सुद्धा मी आलो होते। सकाळी आले मोटरसायकल वाले ना, पण आम्ही बिगर मोटरसायकल वाले बरोबर। आणि आम्ही त्या जीपमध्ये किंवा याच्यात येत नाही, कारण एक रात्रभर तर राहिले तर समाधान वाटते। असं कधीच आम्ही गडबडून नाही। आज आम्ही 7 दिवस म्हणजे शिवरात्री वेळेस 7 दिवस राहतो, कुटुंबाचं एक राहतो। तर दादाजी तुम्ही योगायोगानं आज भेटले आणि बाबाजीनंच भेट करून दिली असं म्हणा। नाहीतर मी देऊरवाडीमध्ये याच्या आधी 2-3दा आलो, पण तुमची माझी भेट झाली नाही। हो हो दिगंबर पाटलाकडे आलो म्हणजे आपल्या इकडे। तुम्ही एक सांगा धनंजय लेवला तुझा किशोर चौधरीची इकडे त्याच्या घरात त्याच्या आपसीच आहे, त्याच्या घराला घर हो।
तर तुम्ही पहा ना, योगायोगानं जे की नाही आता महाराष्ट्रामध्ये बाबाजींचे कुठं कुठं मंदिर आहे बा, त्याचं एक संकलन चालू आहे दादा. आतापर्यंत जवळपास 54 मंदिराचं संकलन झालं. त्याच्यामध्ये आता तुम्ही बाबाजी ना आज तुम्हाला पाठवलं बाहेर वावरात मंदिर आहे बा, म्हणजे एक- छोटंसं आहे, एक जास्त झालं मोठं ना. आहे, पण आहे मंदिर. आहे ना. आमच्या याची मी केलं पहा ना. छोटंसं बाजाचा मी बांधतो बा फसून हे तिथं बाहेर शेतात मंदिर आहे, थोडीशी एवढी मूर्ती हो बसवली हो, आहे त्याची. पण आहे ना ते मंदिरच झालं ना शेवटी बाबाजी. आमच्या याची असं इथं मंदिर आणलं थोडंसं आणि बाबाजीचं फसू तिथं आमच्या वावरात रोज दर्शन वगैरे करतो. तर आज तुम्ही जे काय अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहो. जय गुरु, जय लहानूजी बाबा, समर्थ लहानूजी महाराज की जय.